पहिल्या चेंडूवरती पहिला झटका. यावेळी तुषारच्या कानामध्ये मात्र जोरदार आवाज गेला. माझा थोडासा ध्वनी थोडासा व्यत्यय आला या ठिकाणी, मात्र व्यत्यय सामन्यामध्ये आला नाही. यूट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. एक चांगला नेटवर्किंग आहे पाटील नेटवर्कचं आणि चव्हाण साहेब एक उत्कृष्ट कामगिरी पार पाडतायत एक कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. मात्र पहिल्या चेंडूवरती क्लीन बोर्ड झाला हा फलंदाज. कळमगाव संघाचा एक मोठा झटका म्हणावा लागेल कळमगाव संघाला. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतो तो दिनेश. तर पुढचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी मिड विकेटचा रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, तोवर मात्र एक धाव. आणि नक्कीच किशोरने चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू त्याला थोडंसं स्टेअर केलं आणि फाईन स्लिप मधून एक क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो तोवर मात्र एक धाव मिळाली ती या फलंदाजाला. धावसंख्या पोहोचते ती 1-2 या आकड्यावरती. आदेश मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन येतोय आदेश. यावेळी राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला चेंडू आणि ब्लॉक होल्ड मधून निर्धाव चेंडू यावेळी सांगता करतोय आणि 1 धाव 2 धावांवरती समाधान मानावं लागेल ते या संघाला, कळमगाव उफाळे संघ. तर त्याचबरोबर आजच्या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य, यावेळी मात्र बॅटचा खालचा एज लागला आणि लॉंग स्टॉपला गेलेला हा चौकार, मात्र पंच आमच्याकडे वळतात, नो बॉलची घोषणा करतायत, हाईट नो आणि फ्री हिट असेल या चेंडूवरती. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर एक जबरदस्त असं सहकार्य ज्यांच्या मार्फत आपल्याला आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं ते म्हणजे सन्माननीय नगरसेवक श्री अनंत शिर्के साहेब. त्याचबरोबर कोयना प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा अध्यक्ष सन्माननीय संपतभाई उतेकर, गावडुशी गावचे सुपुत्र यांनीही देखील या स्पर्धेसाठी प्रामुख्याने सहकार्य दिलंय. त्याचबरोबर शाखा प्रमुख सांताक्रूज विभागाचे सन्माननीय संतोष कदम साहेब यांनी देखील या ठिकाणी एक व्हाईट बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलंय. त्याचबरोबर शाखा प्रमुख शिवसेनाचे महेश शिंदे यांनी देखील या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य दिलंय. त्याचबरोबर मैदानामध्ये पाहूया एक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. तर मैदानामध्ये या स्पर्धेसाठी नीलम धवन नगरसेविका शिवसेना विभाग मधून त्यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय. सर्व सहकारी यांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर मैदानामध्ये ओळूया हलक्या हाताने त्या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिडॉन वरती क्षेत्ररक्षक होता, त्याने कोणतीही चुकी केली नाही, फलंदाज बाद. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून मोलाचं सहकार्य मिळालं गेलं ते सर्व स्पॉन्सर ज्या पद्धतीने आपल्या स्पर्धेसाठी फुल नाही फुलाची पाकळी देऊन या स्पर्धेला उच्चांक गाठण्यासाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं, या सर्व मान्यवरांचं यावेळी मी थोडंसं एक आभार व्यक्त करेन. सर्व मान्यवरांचं एक वेळ नाव घेईन. शंकरभाई विरकर, स्वप्नीलजी टेंबोलकर, शेखर शिंदे, सचिन मोरे, गणेशजी शेलार, संतोषजी शेलार, किरण शेलार, हार्दिक शेलार, विठ्ठल जाधव, अनिल रानावडे, अनंत शिर्के, संपतभाई उतेकर, संतोषजी कदम, सीताराम जाधव, शत्रुघ्न शेलार, आनंद मोरे, संपत मोरे, शंकर सकपाळ, प्रदीप कदम, स्वप्नील शेलार या सर्व मान्यवरांनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं. आणि त्याचबरोबर
संतोषजी पवार, संतोषजी शिंदे, भगवानजी शिंदे, राज गायकवाड, प्रतेश कदम, सुरेंद्र जाधव, नीलम धवन, स्वामी कोचिंग क्लासेस या क्लासेस तर्फे देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य. त्याचबरोबर सचिन ढोंगरे, महेश शिंदे, बळीराम घाग आणि प्रवीण पाटील या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेसाठी फुल नाही फुलाची पाकळी देऊन एक स्पर्धेला चांगल्या पद्धतीचं एक स्पॉन्सरशिप केली आणि स्पर्धा आपल्या उच्चांकीवरती नेऊन ठेवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. तर या सर्व स्पॉन्सरचं मी हार्दिक अभिनंदन मानतो आणि स्पर्धेमध्ये आपण 4 चांद लावलेत त्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत देखील करतो. तर मैदानामध्ये वळूया. मैदानामध्ये सामना रंगतोय बिरमणी विरुद्ध कळमगाव उफाळे. फलंदाजीसाठी कळमगाव उफाळे आलेले आहे संघ. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पूल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय का? नाही. क्षेत्ररक्षक मात्र दर्शक बनेल. 1 बाउन्स, चौकार, 4 रन्स. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्येमध्ये भरारी घेतली. उंचाई गाठली. त्या उंचाईला गाठायचं असेल तर त्या कळसुबाईच्या शिखरा इतकं गाठलं पाहिजे ज्याची उंची 1646 मीटर आहे मित्रांनो. 1646 मीटर कळसुबाईचं शिखर. तर आपण पाहिलं जातं या शिखरांमध्ये सगळ्यात उंच शिखर म्हणून कळसुबाईचं शिखर म्हणून ओळखलं जातं. तर मैदानामध्ये त्याच पद्धतीची धावसंख्या मात्र उभा करावी लागेल ही कळमगाव उफाळे संघाला. तर सामन्यामध्ये येऊया मित्रांनो. गोलंदाज सज्ज होतो. राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने मात्र यावेळी स्क्वेअर कटचा फटका केलेला आहे. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय आणि फील्ड करतोय आणि एक धाव मात्र रोखण्यामध्ये यश मिळालं ते या फलंदाजाला. तर गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाजीसाठी देखील फलंदाज सज्ज. स्ट्राईक करेल यावेळी. फुल टॉस चेंडू घेण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा. स्टेप आउट झाला. मात्र थोडंसं स्लोवर पद्धतीचं ओळखलं या गोलंदाजाने आणि थोडंसं स्लोवर पद्धतीचा बॅक ऑफ द हँड गोलंदाजी केली. त्या ठिकाणी स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला आणि मिस झाला या फलंदाजाच्या बॅटमधून. चला पुन्हा एकदा राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. फलंदाज देखील राईट हँड आहे. सज्ज होतोय आणि यावेळी मात्र पुल केलाय. पुल सक्सेसफुल होतोय का? त्या ठिकाणी मात्र विकेट किपर स्वतः येतोय, धाव घेतोय आणि त्या ठिकाणी मात्र एक धाव नक्कीच मिळाली ती या फलंदाजाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 14 या आकड्यावरती. धावसंख्या मात्र मित्रांनो 14 झाली आहे. 14 धावसंख्येवरती मात्र एक फलंदाज बाद. पुढचा चेंडू मात्र घेऊन येतोय किशोर. यावेळी मात्र काय डिलिव्हरी केली. यावेळी स्टँडिंग डिलिव्हरी. यू मिस आय हिट यावेळी प्रचिती पाहायला मिळाली. नक्कीच मित्रांनो धावसंख्या मात्र 14 धावसंख्येवरती स्तर आहे. 14 या आकड्याकडे ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी आठवण होते 1492 साली वेस्पुरिया अमेरिगो याने अमेरिके खंडाचा शोध लावला आणि त्या नावावरूनच या खंडाला अमेरिका हे नाव मित्रांनो देण्यात आलं. 1492 साली अमेरिकाचा शोध लागला आणि 14 हा आकडा माझ्या डोळ्यासमोर आला आणि 14 या धावसंख्येवरती दाबे कळमगाव उफाळे संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. नक्कीच किशोरने मात्र काय सुरेख गोलंदाजी, सुरेख टप्पा पडल्यानंतर इनस्विंग झाला आणि मिडल ऑफ द विकेट क्लीन बोल्ड हा फलंदाज झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र फलंदाज येतो. तो फलंदाज सचिन. सचिन नावाचा फलंदाज ज्या ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरतो त्यावेळी आठवण होते क्रिकेटचा भगवान, क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याच पद्धतीची फटका देखील याने नावाला साजेशी केली. 1 बाउन्स, चौकार, 4 रन्स.
आला तसा बाहेर गेला हा चेंडू. काय फटका खेळला या ठिकाणी या फलंदाजाने. चांगला खेळ दाखवतोय सचिनने. मात्र आपल्या नावाला साजेशी अशी खेळली. पहिल्या चेंडूवरती मात्र 400चा स्ट्राईक रेट या फलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला, 4 धावा मिळाल्या त्या सचिनला. पुढचा चेंडू किशोरचा. यावेळी मात्र बॅकफूट वरती जाऊन हलक्या हाताने एक गॅप काढायचा होता. 2 क्षेत्ररक्षकांचा पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून एक गॅप आहे, त्या गॅप मधून त्याला भेदायचं होतं. मात्र लाईन मिस झाली त्या ठिकाणी या फलंदाजाची. पुढचा चेंडू किशोरचा. पुन्हा एकदा राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेट. मात्र यावेळी काय पाहतोय, आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि पंच आमच्याकडे वळले. व्हाईट बॉलची घोषणा केली. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचते ती 19 या आकड्यावरती. नक्कीच पुढचा चेंडू किशोरचा. राईट हँड गोलंदाज आहे हा. यावेळी मात्र काय फटका खेळतोय. हवेचा भर मात्र जास्त आहे. डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून खणखणीत दणदणीत असा षटकार. 6 रन्स. नक्कीच मित्रांनो या षटकारामध्ये बरीचशी ताकद झोकली होती या फलंदाजाने. स्वतःजवळ असलेल्या गोष्टीचा कधीच घमेंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतः, ज्यावेळी दगड पाण्यामध्ये पडतो त्यावेळी तो स्वतः त्याच्याच वजनामुळे पाण्यामध्ये बुडत असतो मित्रांनो. त्यामुळे स्वतःच्या वरती कधी गर्व करू नका. अभिमान बाळगा स्वतःचा आणि खेळ खेळा क्रिकेटचा. तर मैदानामध्ये वळूया पुन्हा एकदा. त्याच पद्धतीने फटका मात्र चांगला आहे आणि या ठिकाणी पाहतोय काय 1 बाउन्स चौकार. 4 रन्स. चौकार आल्यानंतर मात्र षटकार आल्यानंतर मात्र चौकार आला. नक्कीच मित्रा, सचिनच्या नावेला या खेळाडूने मात्र साजेशी कामगिरी केली. एक षटकार एक चौकार. नक्कीच मित्रा, आज तू क्रिकेटचा दिवाना बन, उद्या दुनिया तुझ्या क्रिकेटची दिवाणी बनेल. आज जेव्हा तू स्वतः क्रिकेटचा दिवाना बनशील तदनंतर मात्र दुनिया तुझी देखील क्रिकेटची दिवाणी बनेल. असा खेळ तू खेळ. ज्यावेळी तू घडवशील तो देखील इतिहास असेल आणि ज्यावेळी तू पाहशील त्यावेळी देखील इतिहास असेल. आणि हा इतिहास ज्या व्यक्तीने घडवला ती व्यक्ती म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. व ज्या खेळाडूचा जन्म 24 एप्रिल 1973 साली झाला आणि एक देव हा क्रिकेट विश्वाला मिळाला. एक जबरदस्त असा फलंदाज भारतीय संघाकडून खेळत असताना ज्याने वारंवार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती 200 टेस्ट खेळण्याचा विक्रम आणि जगामध्ये सर्वात प्रथम 200 धावा करण्याचा देखील विक्रम याच फलंदाजाच्या नावावरती आहे. एक जबरदस्त असं पॅटर्न आपल्याला पाहायला मिळालं. तर मैदानामध्ये ओळूया. धावसंख्या मात्र पोहोचली ती. धावसंख्या किती झाला? 38 ना? 30. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल या गोलंदाजाने. पहिला चेंडू मात्र अवांतर धावसंख्येने भर पडते. पुढचा चेंडू यावेळी मात्र हलक्या हाताने बॅकफूट वरती जाऊन पंच केला त्या ठिकाणी आणि चांगलं बॅकअप दिलं गेलं क्षेत्ररक्षकाकडून आणि एक धावेवरती मात्र समाधान मानावं लागलं ते कळमगाव उफाळे संघाला. पहिला वाईड बॉल आहे. यावेळी मात्र मोठा फटका खेळला गेला आणि फटका चांगला आहे. खणखणीत दणदणीत असा आलेला हा षटकार. 6 रन्स. नक्की सचिनने मात्र आज आपल्या खेळाची एक शोभा वाढवतोय. आपल्या नावाला खेळी करेल असा हा फलंदाज खेळी करतोय तो म्हणजे सचिन. यावेळी मात्र काय पाहतोय, आउटसाइड द लेग स्टंप. लेग स्टंपच्या खूपच बाहेर वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये दंडित केलं जाईल या गोलंदाजाला. नक्कीच तुम्हाला त्या एका झोन मध्ये गोलंदाजी टाकावी लागेल आणि त्या झोन मधून मात्र डॉट डिलिव्हरी काढावी लागतील. यावेळी मात्र बॅकफूट वरती जाऊन पंच केला त्या ठिकाणी आणि एक धाव तर मिळाली त्या ठिकाणी आणि
एका धावेने मात्र दुसरी धाव पूर्ण होते का? नक्कीच नक्कीच या ठिकाणी काय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं या दोन फलंदाजांकडून. नक्कीच कौशल्य म्हणावं लागेल या सचिनचं. आपल्यावरती लिडिंग फ्रंट स्वतः नेतृत्व करतोय संघाचं आणि सामना आपल्या स्ट्राईक मात्र आपल्या हातात ठेवतोय. मोठा फटका खेळायचा मानस दाखवतोय. यावेळी मात्र मिसिंग इन द लाईन डॉट डिलिव्हरी. थोडंसं डॉट डिलिव्हरीचं प्रक्षेपण थोडंसं दडपण यावेळी नक्कीच येईल. स्लॉग ओव्हरचं षटक मात्र हा गोलंदाज टाकतोय. मग कशा पद्धतीचा खेळ खेळतोय हा गोलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळी लेग स्टंप उडवून गेला या फलंदाजाचा आणि फलंदाज तंबूच्या दिशेने परततोय तो सचिन. धन्यवाद डीजे मास्टर दिनेश शेलार. एक चांगला व्यक्तिमत्व. तर सामन्यामध्ये मात्र रंगत चढली आहे. कळमगाव उफाळे संघाकडून लेफ्ट हँड फलंदाज मात्र यावेळी फलंदाजीसाठी येतोय. किती फटके मारतोय या शेवटच्या काही चेंडूंवरती बघूया. यावेळी मात्र लॉंग लेगच्या दिशेने मारलेला हा फटका त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत की नाही काय माहिती यांच्यात. 42 धावा झाले. 43 धावांचं आव्हान बिरमणी संघासमोर ठेवलंय ते दाभेकर संघाने. कळमगाव उफाळे संघाने माफ करा. यापुढील होणारा सामना दाभे मोहन विरुद्ध रुळे वैभव रुळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. रुळे वैभव रुळे संघ कॅप्टन हेमंत शिंदे आणि दाभेकर संघाकडून बाळा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस उडवून घ्या.
भारी ना लाईव्ह गेल्यावर कोण आला कोण नाही माहिती. अजून किती 4 मॅच आहेत का? 3 मॅच आहेत. 3 आहेत 3 आहेत 3 आहेत 2 मॅच आहेत. ही पकडून 3 ना, ही पकडून 3. आहे ना तो देईल तुला. ये प्रकाश ये टॉस टॉस. अरे ये ना उठ म्हणलं ना उठायचं यापुढे होणारा सामना मॅन ऑफ द पुढील होणारा सामना रोडे वैभव विरुद्ध दाबे मोहन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलेले आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते देखील या ठिकाणी टॉस केला जाईल. संदीप शेलार यांच्या हस्ते टॉस उडवला जाईल. पाण्याची बाटली दे रे. यावेळी रोळे संघ टॉस विन होत आहे. तर रोळे संघाकडून कर्णधार हेमंत शिंदे. नक्कीच आपण काय काय फील्ड चूज कराल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर मात्र दाभे मोहन संघाला किती धावांपर्यंत मजल मारून किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल तुमचा? मोहन दाभे पण संघ अव्वलदार आहे, कारण त्यामध्ये शॉटी आणि लेफ्टी हे छानच खेळतात. त्यामुळे आम्ही त्यांना 50चा टार्गेट देऊ शकतो. नक्कीच 50 धावांचं आव्हान उभारण्यामध्ये जवळजवळ रोळे संघ मानतो की 50 धावा तुम्ही बनवाल. तर तुम्ही किती धावा बनवण्यामध्ये मानस ठेवाल आपल्या स्वतःच्या मनामध्ये? तरी 70च्या आसपास धावा रुळे संघासाठी आम्ही. नक्कीच मोठी फलंदाजी आहे रोळे संघाकडे. 70 धावा देखील आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर कमी देखील वाटतात कधी कधी, कारण की 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम त्या खेळाडूने केलाय. आणि नक्कीच थोडंसं काय वेगळं प्लॅनिंग केलं आहे का? रोळे संघ क्वार्टर फायनलचा सामना आहे, जिंकलो तर आपण प्राइज मध्ये जाणार. काय वेगळं थोडंसं गणित काही प्लॅनिंग केलंय का तुम्ही ह्या संघासमोर? प्लॅनिंग तसं काही नाही, पण अमोल सरांचा विकेट घेतल्यावर मॅच आमच्याकडे येऊ शकते. नक्कीच अमोल शिंदे एक घातक फलंदाज. आज या स्पर्धेदरम्यान त्यांना एक पदवी मिळते म्हणे एक खेळाडूला एक उच्चांक आपण ज्या पद्धतीने नाव दिलं जातं, जसं जम्बो सरांना जम्बो हे नाव दिलं गेलं, तसं अमोल शिंदेला आज घातक हा एक शब्द माझ्या मुखातून आपोआप निघाला आणि ते मला वाटलं एक चांगला वर्ड असेल अमोल शिंदे सारख्या फलंदाजासाठी. काय वाटतं सचिन तुला या शब्दाबद्दल किंवा ह्या फलंदाजाला? घातक फलंदाज आहे तो आणि त्या फलंदाजाबद्दल या शब्दाबद्दल थोडंसं पद हे जे दिलं गेलं आहे त्याबद्दल तुला काय वाटतं? एकदम परफेक्ट नाव दिलंय, घातक. धन्यवाद. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना आणि खेळाडूंना मी हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो. धन्यवाद. बिरमणी 8 रन.
अरे पण एखादा विषय इथं माईक चालू शांत राहा. धन्यवाद. या स्पर्धेच्या दरम्यान हा सामना चालू आहे बिरमणी विरुद्ध कळमगाव उफाळे. एक चांगला पॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ 11 या धावसंख्येची गणित यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय. बिरमणी संघाकडून नो लॉस ऑफ 11 रन्स झालेले आहेत. जवळजवळ गोलंदाजाचं नाव कळू दे. चेतन योगेश एक चांगला गोलंदाज देखील आहे हा योगेश. चांगली लाईन आणि लेंथवरती डिलिव्हर करतोय आणि त्या डिलिव्हरीला मात्र बीट करण्याचं काम फलंदाज होतोय का ते पाहण्याजोग असेल आपल्याला या स्पर्धेदरम्यान. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुल केलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेगला आणि क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चुकी करणार नाही आणि बॅक टू द पवेलियन जावं लागेल या फलंदाजाला. फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा मिळतोय तो या बिरमणी संघाला. धावसंख्या मात्र पोचते ती 11 या आकड्यावरती. आज आता पाहिलं गेलं तर 1-1-1 असं आपल्याला जादुई आकडा पाहायला मिळेल. 11 धावांवरती 1 विकेट. चांगली सरासरी राखली आहे ती बिरमणी संघाने. धावसंख्या मात्र यावेळी 11 या आकड्यावरती पोहोचली. तर फलंदाजीसाठी मात्र येतोय अजय. गोलंदाजीसाठी मात्र योगेशने मात्र चांगल्या लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी केली आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशा दाखवली. पुढचा चेंडू घेऊन येतोय तो योगेश हा किशोरसाठी. बघूया किशोर कशा पद्धतीने फलंदाजी करेल या गोलंदाजावरती. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुल केला. फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये गेलेला हा खणखणीत असा षटकार. 6 रन्स. काय खेळ दाखवतोय हा फलंदाज. कौतुकास्पद नयनदीप फटका म्हणावा लागेल हा. जसा शॉट चेंडू टाकला किशोरचे डोळे मात्र एकदम मोठे झाले आणि त्याने त्या पद्धतीने पवेलियनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क म्हणावा लागेल तो षटकार. 6 रन्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय किशोर. नक्कीच पुढे सरसावून मात्र यावेळी मात्र थोडासा अग्रेसिव्ह होतोय. थोडस नियंत्रण स्वतःवरचं आत्मविश्वास वाढला मात्र नियंत्रण सुटलं या फलंदाजाचं. नक्कीच कौतुक करेन. थोडासा आत्मविश्वास जर असला तर अति आत्मविश्वास नसावा आपल्या खेळीमध्ये असं थोडस काहीतरी दिसण्यात येत असतं. तर गोलंदाज सज्ज होतोय. किशोर देखील सज्ज होतोय. स्ट्राईक करेल यावेळी किशोर. यावेळी माटे पुढे सरसावून मारलेला काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरून आजच्या दिवसामधला हा एक मोठा षटकार. 6 रन्स. 6 धावा. तेवीस धावा. 12 बॉल 20 धावांची गरज. 12 चेंडूंमध्ये 20 धावा. नक्कीच मित्रांनो हार और जीत, हार आणि जीत ही आपल्या विचारांवरती निर्भय करते. आपण जर मनामध्ये मानलं तर हार आणि मनामध्ये जर निश्चय केला तर विजय. हे सर्व मनाच्या अवतीभोवती फिरणारे जाळं आहे आणि त्या जाळ्यामध्ये कोण अडकतो आणि कोण सटकतो त्या एका समुद्रामधील माशासारखं हा सर्व खेळ आहे. सर्व मनाच्या भोवती असलेलं हे जाळं कशा पद्धतीने पसरवायचं आणि त्या पसरलेल्या जाळ्यामधून कसं गुंतून कसं सटकून विजय मिळवायचा हे आपल्याला पाहावं लागेल. 12 चेंडू 20 धावा पाहिजेत या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू त्याला मात्र लॉफ्टेड केलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेतन येतोय, फेकी करतोय, तोवर मात्र 1 धाव. नक्कीच अजयने मात्र कलात्मक शॉट खेळला या ठिकाणी, ऑन ड्राईव्ह केला आणि एक चांगली सूझबूझ भर क्रिकेट म्हणावं लागेल. आणि मेन हिटर जो आपल्या संघाचा मेन
हुकमी एक्का, त्याला स्ट्राईक वरती आणलं किशोर. मी का किशोरला स्ट्राईक वर आणलं त्याची परिचिती या ठिकाणी देतोय. डीप मिड विकेटचा रिझन मधून क्षेत्ररक्षक येतोय, हंबल होतोय, त्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीटेड करतोय तो किशोर. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑफ दिस टू बॅट्समन. Very nice batting in these two batsmen is playing on this ground. Ground name is Sachin Tendulkar. Ground in Navghar. चांगला खेळ या ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या पद्धतीचा खेळ पाहून आपल्या सर्वांचं मनोरंजन या ठिकाणी हे दोन फलंदाज करतात. यावेळी पुढे सरसावून मारलाय, लॉफ्टेड शॉट आहे, त्याला मात्र एलिव्हेशन मिळते का? नक्कीच एलिव्हेशन मिळतंय आउट ऑफ द पार्क आणि हा खणखणीत असा षटकार. 6 धावा. नक्कीच मित्रा, या शॉट नंतर थोडस काहीच आठवलं ते इतिहासाच्या पानांवरती, रयतेच्या मनावरती, मातीच्या कणावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा, राजा म्हणजे शिवछत्रपती. आणि या शिवछत्रपतीचा तू एक कौतुक करण्यासाठी मला भाग पाडलंस, कारण की तुझा खेळ त्या राजाच्या मनावरती, ज्या रयतेच्या मनावरती ज्या वेळी राजाने राज्य केलं तसं मात्र तू फटके खेळतोयस. आणि या सर्व क्रिकेट रसिकांच्या आखाती देशांमध्ये पाहिला जाणारा हा खेळ 185 देशांमध्ये आज टेनिस क्रिकेट वरून हा जो पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हा पाहिला जाईल. आणि सर्व खेळाडूंच्या वतीने तुला हार्दिक शुभेच्छा देईन. यावेळी मात्र थोडा लॉफ्टेड शॉट होता ऑन कार्पेट साइड, थोडस हलक्या हाताने, माफ करा, हलक्या हाताने स्टेअर केला त्या ठिकाणी आणि लॉफ्टेड शॉट याच्या अगोदर खेळला होता तो किशोरने एक उत्तुंग षटकार मारला होता. त्यानंतर मात्र एक स्लोवर पद्धतीची डिलिव्हरी आणि त्याला खोदून काढलं होतं. पुढचा चेंडू अजयसाठी. अजय मात्र यावेळी नजाकत भरा क्रिकेट खेळतोय, एक चांगली रणनीती दाखवतोय, एक सॉफ्ट हँडेड फटके खेळण्याचा आणि स्ट्राईक वरती आणण्याचा मानस यावेळी अजयचा आहे. तो किशोर मात्र मोठे फटके खेळतोय, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हा किशोरचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह म्हणेन, ऑन ड्राईव्ह म्हणेन या ठिकाणी, आणि चांगला फटका वन बाउन्स चौकार आला तो अजयच्या बॅट मधून. नक्कीच जर तू शेअर असशील तर मी देखील काही कमी नाही या ठिकाणी दाखवतोय हा अजय. जशाच तसं उत्तर देतोय ह्या गोलंदाजाला. धावसंख्या मात्र या चौकारा अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचते ती 37. लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेट. 6 चेंडूंवरती 6 धावा. सामना त्या तराजू मध्ये आलाय. एका बाजूला झुकला तर विजय, दुसऱ्या बाजूला झुकला तर पराजय. दोन्ही संघ मात्र त्या समांतर रेषेवरती उभे आहेत आणि समांतर रेषेमध्ये आहेत आणि 6 चेंडूंवरती 6 धावांची गरज. सामना अटीतटीचा आहे. बिग पॅटल पाहायला मिळतंय, रणकंदन पाहायला मिळतंय. दोन संघांमध्ये एल्गार होतोय या मैदानावरती. थोडस शांत वातावरणामध्ये हवेचा जोर मात्र लेग साइडच्या दिशेने, ऑन साइडच्या दिशेने खूप जोरदार आहे. 6 चेंडू 6 धावा. यावेळी मात्र किशोर काय करतोय? किशोरचा मानस होता पहिल्याच चेंडूवरती उत्तुंग फटका खेचायचा होता, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय, हंबल होतोय आणि 2 धावा नक्कीच देऊन जातोय हा क्षेत्ररक्षक. उत्तुंग असा झेल उडाला होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचं थोडस मिस जजमेंट झालं आणि थोडस ड्रॉप झाला त्या ठिकाणी कॅच. आणि नक्कीच मी या ठिकाणी म्हणेन किशोरला मात्र वरदान मिळालं, जीवनदान मिळालं या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. आणि 5 चेंडू 4 धावा. कुठेतरी आता थोडस पारड जड होत आहे ते बिरमणी संघाचं. जर डॉट डिलिव्हरी आली तर पुन्हा त्याच पारड्यामध्ये येईल आणि त्याच पद्धतीचा समांतर सामना झुकेल. बघूया कशा पद्धतीचा रन आणि बॉल मध्ये धावफलक धावतक चढतंय का उतरतंय. 5 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र काय पाहतोय आपण? नक्कीच या ठिकाणी लॉंग स्टॉपच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, फील्ड करतोय, तोवर मात्र 2 धावा मिळण्यामध्ये यश मिळालं. लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंच आमच्याकडे वळतात. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळाली. नक्कीच थोडस लेग स्टंप, राईट हँड बॅट्समन आहे आणि त्याला लेग ब्रेकवरती लागला आणि अवंतर धावेने नक्कीच म्हणेन लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्या मिळाली. पुढचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा चेंडूने हुसळी घेतली आणि निर्धाव चेंडू गेला.
किशोरला काही समजलं नाही. किशोर मात्र मोठा फटका खेळतोय, थोडासा मानस दाखवतोय. मोठ्या फटक्यांवरती मात्र त्याला विनिंग शॉट खेळायचा आहे की काय. शेवटचे 3 चेंडूंमध्ये 2 धावा. यावेळी मात्र काय पाहतोय, पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, ड्रॉप करतोय त्या ठिकाणी झेल, आणि झेल मात्र ड्रॉप झाला. आणि यावेळी मात्र सामना विजयी झाला तो बिरमणी संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं कौतुक आणि पराभूत संघाचं देखील हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. चांगला खेळ आपण या ठिकाणी दाखवलात. आयोजकांना एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिलात, त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर मी येतो पुन्हा एकदा संदीप शेलार यांच्याकडे. ओव्हर टू संदीप शेलार. जन्नी माता क्रिकेट क्लब रेणोशी मालदेवाडी आयोजित जन्नी माता चषक 2020 भव्य क्रिकेट सामने. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यावेळी नक्कीच किशोर याला दिला जाईल. आणि किशोर, तुझ्यासाठी या ठिकाणी तुझ्या चाहत्यांकडून तुला पारितोषिक दिलं जात आहे. पारितोषिक देणारे सन्माननीय विजयदादा मोरे यांच्याकडून रोख रक्कम 251 रुपयाचं पारितोषिक तुला दिलं जात आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेण्यासाठी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर आयोजकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील द्यायचा आहे. आणि ओव्हर टू संदीप शेलार.